नमस्कार. कधी तुम्ही असं पाहिलंय का, काही लोकांच्या आयुष्यात कोणीच नसतं, ना आई वडिलांची साथ, ना नात्यांचा आधार. मग प्रश्न पडतो, काही आत्मे एकटेच का जन्माला येतात? ज्योतिष आणि अध्यात्माच्या दृष्टीने बघितलं तर प्रत्येक जन्म हा कर्माचा कंटिन्युएशन असतो. आपण ज्या लोकांमध्ये जन्म घेतो, आई वडील, भाऊ बहीण, जोडीदार, ही नाती रँडम नसतात. ही सगळी नाती असतात पूर्वजन्मीच्या कर्मबंधाची. पण काही वेळा असंही होतं, काही आत्मे मानवी जन्मात नवीन असतात. त्यांचं अजून कोणाशी खोल कार्मिक कनेक्शन तयार झालेलं नसतं. म्हणूनच कधी ते अनाथ जन्म घेतात किंवा आयुष्याची सुरुवात एकटेपणातून होते. ही शिक्षा नसते, ही खरं तर एक नवीन सुरुवात असते. अशा आत्म्यांना या जन्मात स्वतःचं नवं कर्म तयार करायचं असतं. नवीन लोक भेटतात, नवीन नाती तयार होतात आणि हळूहळू भावनिक बंध तयार होतात. मग पुढच्या जन्मात हीच आत्मे पुन्हा एकत्र येतात. कधी आई मुलगा, कधी पती पत्नी, तर कधी भाऊ बहीण म्हणून जर आयुष्यात कधी तुम्हाला जर एकटेपणा जाणवत असेल, तर कदाचित तुम्ही तुमच्या जीवनाचा नवीन कार्मिक चॅप्टर लिहित आहात. कारण प्रत्येक भेट, प्रत्येक नातं हे सगळं कर्माच्या अदृश्य धाग्यांनी जोडलेलं असतं. ज्योतिष सांगतं, कुणीही आपल्या आयुष्यात योगायोगाने येत नाही. प्रत्येक भेट ही कर्माची भेट असते. धन्यवाद.